तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो महिलांचा प्रश्न आहे तो आज मी सोडवणार आहे, तो म्हणजे किचन क्लिनिंग. आता किचन क्लीन करायचं म्हटलं तर रोज आपल्याला काही होत नाही, आणि किचनमधल्या अशा काही जो पोर्शन आहे तो आपल्याला रोज साफ न करताना 8 दिवसातून आपण एकदा करतो, आणि तोच झटकेपट लवकर क्लीन व्हावा या मी आज किचन क्लिनिंग ट्रिक्स घेऊन आलेले आहे. तर चला बघू. किचनमधला सर्वात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे चिमणी. आणि ही चिमणीची जी आपली जी जाळी आहे ना, ते साफ करण्यासाठी ना खूप झंझटीचं काम आहे, आणि सगळ्या महिलांना आहे ना खरंच हे खूप त्रासदायक वाटत असेल. हे तेलकट डाग घासो 1 तासनतास घासले तरी हे निघत नाहीत, पण आज आपण ना 2 मिनटामध्ये हे ना आपण साफ करणार आहे. ते कसं, चला सांगते. त्यासाठी आता ही चिमणीची जाळी साफ करण्यासाठीच म्हणजे धुण्यासाठी मी इथं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, आणि इथं मी सिंकमध्ये टब ठेवला, आणि टबमध्ये ही बघा जाळी अशी ठेवून दिलेली आहे. खूप तेलकट झालेलं आहे, आपल्याला रोजच्या रोज काही आपण साफ करत नाही, मी सुद्धा करत नाही. मी 8 दिवस किंवा जास्तीत जास्त 15 दिवसातून एकदा हे साफ करते. तर आता हे साफ करण्यासाठी ना मी हे बघा 15 रुपयामध्ये काम करणारं हार्पिक ड्रेन पावडर आहे ना, ती वापरणार आहे. आणि खरंच सांगते तुम्हाला, मी एकदा फक्त जस्ट ट्राय केलं, म्हणजे चला बघूया निघतंय का. तर लिटरली एवढी चकाचक ही ना जाळी निघाली, खरंच सांगते तुम्हाला. तर इथं बघा 15 रुपयाचंच फक्त आपल्याला ना हे हार्पिक ड्रेन पावडर लागणार आहे. आता हे ना मी ह्या जाळीवरती अशा पद्धतीने पसरवून घेते सगळीकडं. पूर्ण 1 पॅकेट लागणार आहे याला बरं का. आणि आता ह्याच्यात ना भरपूर सारं केमिकल असतं, म्हणून मी डायरेक्ट काय केलेलं आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या तेलकट पाण्याचं पाणी कसं निघतं ना ते दाखवण्यासाठी मी खाली टब ठेवला आहे. डायरेक्ट सिंकमध्ये मी काय आता पाणी ओतणार नाही. तर आता ही पावडर टाकून घेतली पूर्ण 1 पॅकेट, आणि आता याच्यावरनं कडकडीत गरम पाणी घालायचं आहे. मी भरपूर असं कडकडीत केलेलं आहे. आणि बघा आता हे टाकल्यानंतर याचा असं धूर निघतो, कारण की भरपूर सारं ना या पावडरमध्ये केमिकल आहे, जे आपण ना सिंकमध्ये टाकतो पाईप स्वच्छ होण्यासाठी. तीच पावडर मी इथं वापरलेली आहे. डीमार्टमध्ये सहज मिळून जाईल तुम्हाला. आता पाणी घातल्यानंतर बघा जिथं जिथं पाणी पडले ना तिथला ब्लॅक भाग ना पूर्ण क्लीन झालेला आहे, आणि काही कडेने तेलकटसुद्धा तुम्हाला दिसत असेल. हे बघा जिथं पाणी आणि पावडर हे झाले ना कॉम्बिनेशन, तिथं बघा पूर्ण निघले. आणि जो तेलकट भाग आहे ना खालचा, जिथं पाणी नाही पडलं, तो भाग अजून तेलकट आहे. पूर्णपणे मी हे सगळं गरम पाणी आहे ना या जाळीवर ओतून घेतलेलं आहे. आणखीन थोडंसं पाणी मी गरम 2 केलेलं होतं पातेल्यामध्ये आणि याच्यामध्ये, ते पुन्हा मी याच्यावरती घालून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते 90% ही चिमणीची ही जी प्लेट आहे ना ती पूर्ण निघालेली आहे. तुम्हाला मी दाखवेलच, आणि तुम्हाला दिसतही असेल. हे बघा पूर्ण निघले 90%, 10% राहिले, आणि ते 10% सुद्धा आपण घालूया चला. तर इथं मी ना भांड्यासाठी आपण लिक्विड जेल जे वापरतो ना ते घेतलेलं आहे. ते आता आपण याच्यावरती घालून घेऊया. भरपूर घालायचं आहे, आणि ते सगळीकडं मी ना असं या प्लेटवरती पसरून घेतलेलं आहे. आणि आपल्याकडं जर जुना ना कपडे घासायचा ब्रश असतो ना, त्या ब्रशने आपल्याला आता हे साफ करायचं आहे. पण धुवायचं मात्र आपल्याला हे गरम पाण्यानेच आहे, कारण की पूर्ण हे तेलकट याच्यामध्ये ना जमा झालेलं असतं. आणि प्लेट पण बघा अशी आहे की याच्यामध्ये ना घाण अडकून बसेल अशी. आता हा जुना ब्रश घेतला, आणि अलगद मी फक्त ना असं घासून घेणार आहे, कारण की जे आता हे लाईन्स आहेत ना, त्या लाईन्समध्ये काय ठिकाणी ना तेलकट आपल्याला थोडंसं चिकटपणा राहिलेला होता ना ते घालवण्यासाठी. तर बघा हे तेलकट जे घाण पाणी आहे ना, ते पाणी बघा अशा पद्धतीने झालेलं आहे. तेच दाखवण्यासाठी मी याच्यामध्ये टब ठेवलेला होता, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता ब्रशने अलगद ना मी लिक्विड जेल टाकून नाही असं पद्धतीने घासून घेते, जेणेकरून हे स्वच्छ निघेल. आणि जास्तही तामझाम करायची अजिबात गरज नाही आहे. म्हणतात ना घंटो का काम मिनटो में झालेलं आहे. तुम्हाला फक्त 15 रुपयाची जे हार्पिक ड्रेन पावडर आहे ना तेच घालायचे आहे. पण त्या पावडरमध्ये पण ना बरेच असे क्वालिटी आहेत. तर तुम्ही शक्यतो जे हार्पिक ब्रँड आहे ना तेच वापरा. म्हणजे मी काय आता सांगत नाही, पण ते जरा मला चांगले वाटते. आणखीन दुसरे पण 2-3 आहेत वेगवेगळ्या कंपनीचे. आता हे घासून घेतल्यानंतर परत बघा गरम पाणी केलं, आणि मी याच्यावरती आता घालून घेते. पूर्ण चकचकीत अशी ही प्लेट झालेली आहे. तुम्हाला मी आता हे दाखवतेच पूर्ण. आता स्वच्छ गरम पाण्याने हे सगळं निघाल्यानंतर मग नंतर आपण गार पाण्याने सुद्धा याला धुवू शकतो. पण आपण ज्यावेळेस घासतो त्यावेळेस ना गरम पाण्याचा वापर करायचा, कारण की पूर्ण तेलकटपणा निघून जावा यासाठी. आणि आता बघा नळाच्या पाण्याखाली मी स्वच्छ ह्याला धुवून घेते, आणि तुम्हालाही दाखवते. लिटरली काहीही एकदम म्हणजे आपल्याला काहीही त्रास नाही आहे. तासनतास घासायची सुद्धा गरज नाही आहे. पाण्यात
हे ना डिटर्जंट पाण्यामध्ये सुद्धा भिजू घालायची अजिबात गरज नाही आहे. नक्की तुम्ही ही टिप ट्राय करा आणि तुम्हाला ही टिप युजफुल ठरली का नाही हे ना सगळ्यांनी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आता बघा चकचकीत अशी ही प्लेट निघलेली आहे. म्हणजे कधी-कधी ना महिला काय डोकं लावतील हे सांगता येत नाही बरं का. तर बघा तुम्हीच बघू शकता. कुठंसुद्धा याचे घाण राहिलेले नाही. सगळी ही प्लेट ना एकदम चकाचक निघलेली आहे. तर चला ही झाली आपली किचनमधली एक ट्रिक जी महिलांना खरंच सांगते याला ना तासनतास वेळ जातो आपला. तो अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये हे काम होऊन जातं. आता ही प्लेट आपण चिमणीला लावून घेऊया आणि बाजूचा जो भाग आहे ना, तो सुद्धा पोर्शन मी साफ करून घेतलेला आहे. जे आपलं भांड्याचं लिक्विड जेल आहे ना त्याने. चिमणी तर आपण साफ केली आणि तेच साफ करताना काही डाग शेगडीवर पडले. तर आता ही आपली गॅस शेगडी कशी साफ करायची ही पण एक मी छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. वारंवार शेगडी आपल्याला पाण्याने धुता येत नाही. आता ज्यावेळेस मी ही शेगडी घेतलेली होती त्यावेळेस ज्या शॉपमधनं घेतली त्यावेळेस शॉपमधनं घेतानीच जे दादा ते मला म्हणाले की वारंवार शेगडी अजिबात धुवायची नाही, त्यामुळं शेगडी लवकर खराब होते, पाण्याने सारखी धुवायची नाही. तर मग आता आपल्या महिलांना सवयच असते, स्वयंपाक झाला की बदा आपण याच्यावर पाणी ओततो आणि साफ करून घेतो. तर आता हेच पाणी आपल्याला पाण्याने साफ न करता एक वेगळी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून शेगडीमध्ये पाणीही जाणार नाही आणि ती लवकरही साफ होईल. तर कुठली चल बघूया. तर शेगडी साफ करण्या अगोदर ना हे जे बर्नर आहेत ना हे पण आपल्याला साफ करायचे आहेत. त्यालासुद्धा आम्ही छान अशी एक ट्रिक सांगणार आहे. तर त्या अगोदर आपण काय करूया, हे बर्नर सगळे काढून ह्या पाटीमध्ये ठेवून देऊया आणि अगोदर आपण ना शेगडी क्लीन करण्याकडे बघूया. तर आता ही जी शेगडीचे जे प्लेट आहेत ना, तर बघा आपलं दूध ओतू जातं, कधी-कधी चहा ओतू जातो आणि असं ना काळसर भाग आपल्या शेगडीच्या प्लेटवर होतो आणि ती काही लवकर निघत नाही. तर ते सुद्धा अगदी 2 मिनिटात निघण्यासाठी छान अशी ट्रिक मी तुम्हाला सांगते. आता या सगळ्या प्लेट काढून घेऊया. आता काय जणांचं काय होतं, की शेगडीला हे अटॅच असतात ह्या प्लेटा आणि काय शेगडीच्या ना अशा निघतात पण. तर ज्यांच्या अटॅच आहेत ना, तर त्यांना तिथंच घासण्यासाठी पण मी पुढे तुम्हाला एक सांगते ट्रिक. तर आता इथं बघा या प्लेटवर मी साधं आपली जे डिटर्जंट पावडर आहे ना, ती अगोदर सगळ्या प्लेटवर घालून घेते. आता जे शेगडीचं आपण बर्नर आहेत ना, 1 नंबर, 2 नंबर जे जास्त वापरतो ना, ते जास्त त्याच्या प्लेटा खराब झालेल्या आहेत. तर आता त्याच्यावर मी ना असं पहिल्यांदा डिटर्जंट पावडर टाकून घेतलेलं आहे आणि इथं 1 चमचा मी खायचा सोडा घेतलेला आहे. हा सोडासुद्धा ह्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. सगळ्या प्लेटवर मी टाकून घेतलेला आहे. आता जिथे तुम्हाला वाटतंय की ही प्लेट जास्त घाण आहे, तिथे थोडंसं जास्त सोडा टाका. कारण की आपण ना मोठे गॅस जास्त वापरतो ना, त्यामुळे तिथल्याच प्लेटा जास्त घाण होतात. तर दूध ओतू जातं किंवा चहा ओतू जातो आणि त्यामुळं ना त्या प्लेटांना लवकर अशा खराब होतात आणि काळपटसुद्धा पडतात. आता इथं मी काय केलेलं आहे, व्हिनेगर घेतलेलं आहे आपलं व्हाईट व्हिनेगर. हे बघा असं आणि ते आता आपल्याला ह्या सोडा डिटर्जंट पावडर आहे ना त्याच्यावरती अशा पद्धतीने घालून घेऊया, जेणेकरून सोडा आहे ना तो ॲक्टिवेट होईल. तर बघा तुम्हाला दिसतही असेल असा फेस आलेला आहे. तर सगळ्या प्लेटवर टाकून घेऊया. तोपर्यंत 1 मिनिटभर हे ना असंच राहू द्यायचं आहे आपल्याला. साधं आपलं इथं प्लेन व्हिनेगर आहे ना, ते मी इथं घातलेलं आहे. आणि आता तुमच्याकडे तारेची घासणी असेल, तर त्या तारेच्या घासणींना ह्या प्लेटा आता घासून घ्यायच्या आहेत. मिनिटभर थांबल्यानंतर इथं मी बघा तारेची घासणी घेतली आणि घासायला सुरुवात केली. लगेचच ते जे बघा काळे डाग होते करपलेले, म्हणजे ते लवकर निघत नाहीत, चिटकून बसतात बघा. कारण की आपण ना दूध ओतू गेलं, चहा ओतू गेला ना, तसाच आपला गॅस चालू राहतो आणि त्यामुळं मग ना ते सगळं असं ना करपलं जातं आणि तिथं मग काळपट असं डाग पडतो आणि तो काही लवकर निघत नाही. तर तोच डाग बघा पटकन असं ना चुटकीमध्ये निघतो. आता तारेची घासणी मात्र इथं वापरायची आहे. या तारेची घासणीनेच मी ना थोडंसं खसखस घासलं जरा जास्त जोर देऊन आणि तुम्ही बघू शकता आता बघा, हे बघा पटकन निघतं ते. काहीही आपल्याला ना तामझाम करायची गरज नाही आहे जास्त अशी. जोरजोरात ते घासायची गरज नाही आहे किंवा गरम पाण्यामध्ये ते भिजू घालायची गरज नाही आहे तासनतास. पटकन 2 मिनिटात ही प्लेट चकाचक झालेली आहे. अगोदरची पण प्लेट तुम्ही बघितलेलीच असेल आणि आता आपण साफ केल्यानंतरची पण प्लेट ही अशा पद्धतीने आहे. तर नक्की तुम्हालासुद्धा ही टिप युजफुल ठरेल, मला असं वाटतं. आणि सगळ्या महिलांचा हा प्रश्न आहे बरं का, की हे स्वच्छ करायचं म्हटलं की तासनतास जातोच. तर बघा आता
मस्त एकदम चकचकीत निघाली की नाही ही प्लेट. अशा पद्धतीने सगळ्या प्लेट मी घासून बाजूला ठेवल्या. आता हे बरणं साफ करायचे, तर त्यासाठी काय केलेले मी याच्यावरती पुन्हा मी हार्पिक ड्रेन पावडर आहे ना तीच टाकलेली आहे. इथं मी ना फार माझं मी डोकं लावायला लागलेले होते. पण एक मात्र लक्षात ठेवा की इथं तुम्ही हँड ग्लोव्ज आहेत ना ते वापरा. माझ्याकडनं थोडीशी चूक झाली, मी ते वापरलं नाही आणि याच्यात भरपूर सारं केमिकल असतं, त्यामुळं ना हाताला थोडीशी इजा माझ्या झालेली आहे. आता याच्यावरती ना हे ॲक्टिव्हिटी गरम पाणी मी घातलेलं आहे बघा. आणि इथं 15 ते 20 मिनटासाठी मी असंच हे ठेवून दिलेलं आहे थोडंसं ते भिजण्यासाठी. पण तुम्ही ना हँड ग्लोव्जचा नक्की वापर करा इथं. तर आता ते भिजेपर्यंत आपण ना आता ही शेगडी कशी क्लीन करायची ते बघूया. आता इथं काय करायचं आहे, आपल्या ह्या बरणीच्या आतमध्ये पाणी जाऊ नये यासाठी इथं वाट्या ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने. म्हणजे एक थेंबभरसुद्धा पाणी आपल्याला इथं शेगडीमध्ये जात नाही. तर काय होतं, आता बाजूचा भाग आहे ना आपल्याला तो व्यवस्थित असा घासता पण येतो आणि व्यवस्थित स्वच्छ पुसताही येतो. आता ज्यांच्या प्लेट अटॅच असतात ना शेगडीला, तर त्यांनी अशा वाट्या ठेवा आणि त्या कडेने मग प्लेट घासून घ्या. जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि डिटर्जंट पावडरनी ज्या प्लेटा घासल्या ना, तसंच तुम्ही इथं ज्यांच्या शेगडीला त्या प्लेटा अटॅच आहेत ना, तसं घासून घ्या. फक्त वाट्या ना त्या बर्नरवर ठेवून टाका. आता मी इथं लिक्विड जेलचा वापर केलेला आहे. असंच स्पंज आहे ना, तोच वापरायचा आहे मात्र. आणि थोडंसं लिक्विड जेल टाकलं मी याच्यावरती भांड्याचं. आणि जो अगोदरचा तेलकटपणा आहे ना, तो काढण्यासाठी फोडणी वगैरे आपण देतो, तर ना शेगडीवर कडेने ना तेल थोडंसं उडतं आणि मग शेगडी ही तेलकट होती. ते तेलकटपणा घालवण्यासाठी अज्जात ह्या स्पंजने ना मी हे घासून घेत आहे. हे बघा अशा पद्धतीने. वाट्या ठेवल्यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये पाणी अजिबात जात नाही. साधी आणि सोपी ही ट्रिक आहे बरं का. आणि वारंवार मग काय होतं, शेगडी धुवायची आपल्याला गरज पडत नाही आणि शेगडी वारंवार धुतल्यामुळं खरंच सांगते ती खराबी होते. आता हे तेलकटपणा मी घासून घेतल्यानंतर जो खालचा भाग आहे ना स्पंजचा, त्यानेच मी हे सगळा साबण बघा असा पुसून घेते. फेस झालेला आहे तो. आणि नंतर तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. नळाखाली धुवा किंवा मगमध्ये पाणी घेऊन ना तुम्ही तो धुवू शकता. आता ते काढल्यानंतर इथं मी वापरलेलं आहे कोलगेट आणि ते बघा थोडंसं मी स्पंजवर असं घेतलेलं आहे. हे ना क्लिनिंगसाठी खरंच हे खूप चांगलं आहे कोलगेट बरं का. नक्की तुम्ही वापरा. आता ना याने फक्त ही शेगडी आहे ना, याच्यावरती आपल्याला असं फक्त ना फिरवून घ्यायचं आहे. जास्तही असं खसखस घासायचं नाही. कारण की कोलगेटने जी आपली स्टीलची शेगडी आहे ना, ती चकचकीत निघते बरं का. एकदम शाईन अशी येते आणि छान शेगडी निघते. तुम्ही नक्की ट्राय करा ही सुद्धा टिप. कारण की मी ह्या ज्या ट्रिक आहेत ना, त्या सगळ्या अगोदर ना म्हणजे करून बघितलेल्या आहेत आणि मगच तुमच्यासोबत मी ते शेअर करत आहे. तर आता सगळीकडं ना कोलगेट मी असं व्यवस्थित असं घासून ही शेगडी घेतलेली आहे आणि आता पाण्याने अजिबात धुवायचं नाही. आता काय करायचं आहे, हा जो पहिला फेस आहे ना, तो स्पंजने ना मी अशा पद्धतीने बघा पिळून घेते आणि पुन्हा शेगडीवरचा जो आपण घासलेला आहे, त्याच्यावरती ना हा स्पंज परत फिरवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे बघा. तर पूर्ण निघणार नाही, पण जेवढं निघेल ना, तेवढं आपल्याला हे करायचं आहे. अशा पद्धतीने. हे बघा. तर 8 दिवसातून एकदाच तुम्ही शेगडी क्लीन करा, पण त्याला पुरेपूर टाईम द्या. रोज-रोज शेगडी साफ करण्यापेक्षा, रोज-रोज टाईम देण्यापेक्षा 8 दिवसातून अशी ही शेगडी ना तुम्ही क्लीन करा. म्हणजे तुमची शेगडी ही चकचकीत राहील, स्वच्छ राहील. आणि आता हा जो स्पंज आहे ना, याने ना जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही ना याचा वरचा भाग क्लीन करून घ्या. आणि त्यानंतर आता आपण काय करायचं आहे, साधा आपल्याकडे जो नॅपकिन असतो ना पुसायचा, तो इथं मी घेतलेला आहे आणि त्याने बघा अशा पद्धतीने हे सगळा जे वरची शेगडीचा वरचा जो फेस आहे, जे क्लीन केलेला आपण आहे ना, ते स्वच्छ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघा, नाही ना आपल्याला इथं पाण्याची गरज पडली, तर अशा पद्धतीने सुद्धा शेगडी व्यवस्थित अशी स्वच्छ होते. शेवटला तुम्हाला मी दाखवेलच ही शेगडी. आता पूर्ण वाटे मी काढून घेते अगोदर आणि कडेने सुद्धा त्याचा जो भाग आहे ना, तो स्वच्छ असा आहे ना, एका नॅपकिनने, टॉवेल नॅपकिनने पुसून घेत आहे. इथं अजिबात शेगडी धुवायची गरज नाही आणि तुमची ही शेगडी समजा 5 वर्ष जाण्याची म्हणजे टिकायची असेल, तर ती आरामशीर 10 वर्ष टिकेल. मी सांगते तुम्हाला. फक्त आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा नाही आणि पाण्याने अशी शेगडी ना भरपूर असं बदबद पाणी ओतून ती धुवायची नाही आहे. तर आता पूर्ण या नॅपकिननी मी
शेगडी अशीच क्लीन केलेली आहे. आणि आता जे आपण प्लेटा घासलेल्या होत्या त्यासुद्धा आता आपण याच्यावरती ठेवून घेऊया. तर बघा, जवळून तुम्हाला दाखवते मी की एकदम चकचकीत अशी आपली ही स्टीलची शेगडी निघालेली आहे. आता माझ्याकडे स्टीलची शेगडी आहे म्हणून मी याचाच तुम्हाला ही कशी साफ करायची ते सांगते. तर प्लेटासुद्धा बघा याच्या किती चकचकीत निघलेल्या आहेत. मस्त. आता ह्या स्वच्छ मी पुसून घेतल्या आणि व्यवस्थित अशा परत या लावूनही घेतल्या. आता आपण जे बघा जे गॅस शेगडीचे बर्नर आहेत ना, त्या पाटीमध्ये बघा मी इथं जे भिजू घातलेले होते त्या पाण्यामध्ये, त्याच्यावरती मी प्लेट झाकलेली होती. आता ते आपण साफ करायला घेऊया. तर हे बघा. तर हे याच्यावरती टाकल्यानंतर हे बघा पूर्ण जो काळा भाग आहे ना, तो हाताला लागतोय आणि हे बघा अशा पद्धतीने. फक्त एक ना खरंच सांगते काळजी तुम्हाला मी म्हणजे घ्यायची म्हटलं तर हातामध्ये तुम्ही ग्लोव्ज घाला. कारण की मी घातले नाहीत तर मला थोडासा ना त्रास झाला नंतर बोटाला. कारण की जे हार्पिक ड्रेन पावडर आहे ना त्याच्यामध्ये भरपूर केमिकल आहे आणि त्या केमिकलचा ना इफेक्ट आपल्या हातांच्या बोटावर मला रॅशेस आले थोडेसे असे आणि थोडेसे म्हणजे अंगठ्याला आणि थोडेसे दोन म्हणजे त्याचं साईड इफेक्ट झाला. तर ते तुम्हाला मी ते सांगते की हँड ग्लोव्ज घालून तुम्ही हे काम करा घासायचं. आता इथं बघा बर्नर आहे ना, मी फक्त त्याला ना काढलं आणि ब्रशने असं घासलं. जो आपला रद्दी ब्रश असतो ना त्याने. हे बघा. तर छान निघलं बरं का त्याने सुद्धा. म्हणजे जास्त काही अशी तामझाम करायची गरज पडली नाही. हलका मी फक्त ब्रश मारून घेतलेला आहे. ना त्याला परत मी लिक्विड जेल वापरलं आहे का काहीच नाही. फक्त मी त्याला ब्रशने घासून घेतलेला आहे. आणि तुम्हाला मी आता दाखवते फरक. स्वच्छ धुवून घेतलं आहे. एवढं असं नाही पण तरीसुद्धा भरपूर सारा फरक आहे. हे बघा. पहिलं जे विजू घातलेलं ते आणि घासलेलं आहे ते. हे आता तुम्हीच याच्यामधला फरक मला सांगा आणि नक्कीच तुम्हालासुद्धा ही ट्रिक उपयोगी पडेल असं मला वाटतं. सगळ्याच महिलांना पडेल. तर बघा ही स्वच्छ असा बर्नर मी पुसून घेतला. बाकीचेही मी बर्नर मी घासून घेतले आणि हे स्वच्छ कोरडे करायचे, पुसायचे आणि नंतरच मग ते शेगडीवरती ठेवून द्यायचे. तर आपली बघा शेगडी आता ही चकचकीत झाली. प्लेटा कशा घासायच्या, बर्नर कसा साफ करायचा आणि शेगडीसुद्धा कशी साफ करायची हे तिन्हीही तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहेत. परत एकदा सांगते, फक्त हे साफ करताना हँड ग्लोव्हचा वापर करा. आणि आता तुम्ही बघू शकता मस्त आपली चकचकीत अशी शेगडी झालेली आहे. आता किचनमध्ये रोजच्या रोज आपल्याला मिक्सर लागतो आणि मिक्सर म्हणजे सगळ्यात जास्त उपयोगी असतं ते आपल्या मिक्सरचं छोटं भांडं. आपण रोज भांड्यामध्ये ते टाकतो घासतो पण रोजच्या धावपळीमुळं ते व्यवस्थित आपल्याला क्लीन करता येत नाही. आता तुमच्याकडे जरी मावशी असेल तर एवढं व्यवस्थित पण ते क्लीन होणार नाही की जो खालचा जो भाग आहे तो. तर 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून आपण ते व्यवस्थित जर क्लीन केलं तर ते क्लीन होईल. रोज आपल्याला धावपळीमुळं ते काय व्यवस्थित क्लीन करता येत नाही. तर हे आहे माझं मिक्सरचं भांडं आणि आपण हे फक्त आतूनच असं साफ करतो. ही बॅक साईड आहे त्याला एवढं आपण काय असं घासत बसत नाही. तर हीच आजची बॅक साईड ही आहे ना ही बॅक साईड ती घासायची. कशी घासायची आणि 2 मिनिटात चुटकीमध्ये हे सगळी घाण निघून जाते. चला सांग. आता बघा हे मिक्सरचं भांडं छोटंसं जे आहे ते आपल्याला रोज लागतं आणि याचा वापरही जास्त होतो त्यामुळं घाणही हे जास्तच होतं. तर अशा पद्धतीने बघा हे पाठीमागचा भाग आहे ना तो एकदम खराब झालेला आहे. माझा काय तुमचासुद्धा असेलच. तर आता याच्यावर आपल्याला सर्वात अगोदर टाकायचा आहे सोडा. आता हा सोडा जो आहे ना तो मी फक्त क्लिनिंगसाठीच वापरते बरं का. त्यासाठी मी ही वेगळी काचेची भरणी इथं ठेवलेली आहे. आणि सोडा टाकून घेतला आणि सोडा टाकल्यावर आता आपल्याला फक्त याच्यावर आपलं जे भांड्याचं आपलं लिक्विड जेल आहे ना तेच फक्त याच्यावरती घालून घ्यायचं आहे. तुम्ही कुठलंही वापरा असं काही नाही आहे. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. पण इथं भांड्याचं लिक्विड जेलच इथं तुम्ही घालून घ्या. इथं मी 2 चमचे घातलेला आहे. त्या सोड्यावरतीच मी टाकलेलं आहे. आणि ते टाकल्यानंतर 1 मिनिटभर थांबायचं. नंतर आपला जो टूथब्रश आहे ना जो आपला खराब झालेला आहे त्याने आपल्याला घासायचं आहे. तर त्या अगोदर नाही थोडंसं मी पाणी याच्यावरती घालून घेते. गरमच पाणी घालायचं आहे शक्यतो. कुठलीही ना हे आपल्याला क्लीन करताना ना गरम पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे ते घाण ना लवकर निघण्यास मदत होते. आता जो टूथब्रश आहे खराब झालेला त्यानेच मी याला स्वच्छ घासून घेते. घासतानाही थोडासा प्रॉब्लेम होतो कारण की आतमध्ये ना आपल्याला मिक्सरच्या भांड्याचं
जो भाग आहे ना तो एकदम छोटा असतो, त्यामुळे ब्रशसुद्धा तिथून व्यवस्थित असा फिरत नाही. तर हळूहळू ते सगळं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे. आता हे माझं घासून झाले बघा, किती घाण निघाली. आणखीन थोडंसं मी घासून घेते कडेने आणि नंतर याला आपण स्वच्छ धुया आणि धुतल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच. आता तुम्ही पहिलंही माझं घाण झालेलं भांडं बघितलंच असेल आणि आता हे धुतल्यानंतरही बघा आणि काय फरक आहे हे तुम्हीच मला सांगा. स्वच्छ आणि चकचकीत असं हे निघतं. तर बघा, इथून साईडहून जो काळा भाग आहे ना तो सुद्धा खराब झालेला होता, तो सुद्धा किती छान व्यवस्थित निघला आहे बघा. 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून तुम्ही हे घासा. आणि आतमधलं सुद्धा हे बघा, हे पूर्ण काळं झालेलं होतं, हे जे आहे ना त्याचं ब्लेड ते, तर ते सुद्धा आता व्यवस्थित असं छान निघलेलं आहे चकचकीत. साईडचा जो काळसर जो पोर्शन भाग आहे ना तो सुद्धा आपला छान निघलेला आहे. स्टीलची बॉटल, तर ह्या बॉटलमधून कधी कधी आपल्याला वास येतो. आता पावसाळ्याचे दिवस चालू आणि ही बॉटल स्वच्छ निघण्यासाठी ब्रश नंतर वापर करतो, पण त्यासोबत आणखीन एक ट्रिक सांगणार आहे. चला बघू. आता स्टीलच्या बॉटलमध्ये सर्वात अगोदर मी इथे घातलेले आहे 1 चमचा साखर आणि 1 चमचा आपल्याला ते मीठ घालायचं आहे. मिठाने काय होतं, जे आपलं बॅक्टेरिया असेल त्याच्यामधला किंवा दुर्गंध असेल तो निघून जातो, त्यासाठी 1 चमचा मीठ घातलं, 1 चमचा साखर आणि इथं आपल्याला घ्यायचं आहे आता 1 चमचा तांदूळ. आता स्टीलची बॉटल असल्यामुळे काय होतं, रोज रोज पाणी भरून मुलांना आपण देतोच. त्यांच्याकडे आता बॉटल साफ करण्याचा ब्रश आहे त्यांनी तर होतंच, पण बॉटलमध्ये जर हलकासा दुर्गंध येत असेल ना तर ही ट्रिक नक्की मात्र वापरा. कारण की स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून ठेवून ना त्याचा ना कधी कधी आपल्याला असा दुर्गंध यायला लागतो आणि मग तोच वास आपल्याला घालवण्यासाठी इथं मी आता हे 3 इन्ग्रेडियंट्स वापरले. त्याचसोबत आपल्याला थोडंसं कोमट पाणीसुद्धा करायचं आहे. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, कुठलंही भांडे किंवा वस्तू साफ करायचं असेल तर कोमट पाण्याचा वापर करा, ते लवकर निघलं जातं. आता इथं पाणी मी कोमट पाणी ह्याच्यात थोडंसंच घातलं आणि आता याचं झाकण लावून अशा पद्धतीने बॉटल मी शेक करून घेते, म्हणजे सगळी जी घाण आहे ना आतमधली ती सुद्धा ना निघून जाते. 1 मिनिट 2 मिनिट ना आपल्याला असंच करायचं आहे आणि नंतर मग यातलं पाणी, तर साखर तर विरघळणारच, मीठ विरघळणार, तांदूळ मात्र तसेच राहणार. कारण की तांदळाने कढईचा जो भाग आहे ना तो ना निघला जातो, असं आपण ज्यावेळेस बॉटल शेक करतो त्यावेळेस आतला पूर्ण जो थोडासा थर साचलेला असतो बघा स्टीलच्या बॉटलच्या आतमध्ये पाणी भरून भरून, त्याने पूर्ण ना तांदळाने तो क्लीन होतो. तर बघा, आता नंतर मी गार पाण्याने ही बॉटल स्वच्छ धुवून घासून घेते आतून बाहेरून. आणि लिटरली तुम्हाला सांगते, बॉटलचा जो दुर्गंध येतो तर गेलाच, पण बॉटलच्यामधून ना एकदम छान असा ना स्मेल यायला लागला, म्हणजे छान वास यायला लागला. तर नक्की ही सुद्धा ट्रिक तुम्ही यूज करा. आणि चला, अशा ह्या किचनमधल्या उपयोगी पडणाऱ्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर तुम्हाला त्या आय होप नक्कीच युजफुल ठरतील. तर आजच्या या किचन ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा. नक्कीच तुम्हाला ते हेल्पफुल ठरतील आणि तुम्हाला या युजफुल ठरले का नाही हे सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा असेच किचन ट्रिक्स सोबत. बाय, धन्यवाद.